शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे आता आक्रमक झाली आहे। मुंबई, नवी मुंबईसह पुण्यात मनसेचं आंदोलन आहे। हिंदी भाषा सक्तीचा GR फाडण्यात आलेला आहे। मुंबईत राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर अर्थात शिवतीर्थाबाहेर आंदोलन झालंय। नवी मुंबईत गजानन काळेंच्या नेतृत्वात आंदोलन झालं। पुण्यातील बालगंधर्व चौकात सुद्धा मनसेचं आंदोलन पार पडलं। हिंदीची सक्ती नाही चालणार, हिंदीची सक्ती नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार। हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसे आक्रमक झालेली होती। आज मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारचा हा GR फाडत त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। आशिष शेलार यांनी काल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा उल्लेख केला। त्याची 100 पानं वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय। राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा, स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही। हिंदीकरण करायचं आणि पुढचा भविष्यातला 2029 चा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय। या राज्य शासनाचा धिक्कार करून, निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे। कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही। हिंदीची सक्ती जर केली जाणार असेल तर याच्यातून उत्तर भारतीय मतांचं लांगुल चालन या ठिकाणी हे भारतीय जनता पक्ष आणि तिथे इतर सरकार करते। एका ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आणि एका ठिकाणी मराठीची गळचेपी करायची, हे कुठलं धोरण आहे? आणि त्याच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सांगतात की आम्ही संपर्क सूत्र म्हणून हिंदीची भाषा शिका। संपर्क सूत्राची गरज काय? तुम्ही आम्हाला सांगणार आम्हाला संपर्क साधा, आम्ही मराठीत साधू, आम्ही इतरांना आमच्या भाषेची दखल घ्यायला लावू। पुणे शहरामध्ये हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही, एकही पुस्तक विकून देणार नाही। शाळेमध्ये जर हिंदी सक्ती केली तर शाळा चालू करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।